गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा. मी काय म्हणतो आता दिवाळी होऊन बरेच दिवस झाले बरोबर आहे. तुमच्या दोघाच्या बायका नाही का दिवाळीला माहेरी गेलेल्या आहेत. अजून यायचा पत्ता नाही. आता दिवाळी सगळ्यांची राहते. पण इतक्या दिवस थोडे राहते का येणार होते आज म्हणली होती. काल फोन केला मी येणार आहे का? अरे दळभद्री तिकडे गेला तिकडेच जातात ते नवीन फोनही करते नाही दोघ. फोन नाही केला होय. अहो सरपंचाचा धाक गावात नाही ते बायकोचा काय धाक राहणार आहे त्यांना. बिगर अक्कलला जनावर आहेत त्या दोन्ही जण. काय समोर कोणतरी आले रे. कडक माल एकच नंबर दिसतोय मला मी जाऊन पाहतो मी जाऊन पाहतो माग वय अरे थांब मी जाऊन येतो. तू कुठे जाऊन राहिला तुम्ही माझे बाकी अरे कोण आलं तेर गावामध्ये. अरे या तर आपल्याच बाईक काही काय आणि मग साड्या घालायच्या तर पहिल्या ड्रेस घालून आले. माहेराला जाऊन बिघडून आल्या त्या. अरे यांना बाहेरला पाठवून चुकी झाली का काय हा? तात्या तू नाही सांगितलं का व्यवस्थित तिकडून साडी घालून यायचे का काय. काय कसलं पंजाबी ड्रेस घालत नव्हतं तर कसं काय घालून आलं काय माहिती काय झालं. विचार त्याला. अरे आमच्याच बाईक आहे. तुमच्याच बायका आणि तुम्हाला ओळखू आहे ना. लाजा धरा जरा. अरे पण मग अरे पण लाचाच विषय नाही ना. आपण साडीवर पाहतो तिला कधी पण आता कसं काय बिघडून आली काय माहिती. त्याला पण काही म्हणा पण मॉडेल आहे बरं का. अरे काय बोलायची पद्धत आहे का रे तुला. मला तसं नव्हतं म्हणायचं मॉडेल म्हणून आले असं म्हणतो. एक नंबर वाटतं ना. पण मी मॉडेल म्हणलो. हो बाबू काय म्हणत होता पाखरू म्हणत होता. आपलीच नाही ना दिसत होतं का ते? घ्यायला कॉपच्या त्याला संध्याकाळी कॉपच्यात घेऊ. घ्यायला आता कॉपच्या नाही संध्याकाळी. काम जरा डोकं फिरायचं काम झालंय माझं आता तिथं. येडके तुलाही समजत नव्हतं का कसं काय वागायचं कसं काय नाही. अरे काय इथं सांग सरपंच औषध घालायची काम चालली हिची. लहान येडे झाले रे बाबा या बाया. ड्रेस तर घातलाय त्यांनी. यात काय होतं पण आता गावात जायचंय ना. लोक कशी तुम्हीच आता इथं एवढे कुत्र्यासारखे बाबा करून राहिले. आम्हाला वाटलं दुसरं कोणतरी म्हणून आम्ही तसं केलं. तुम्हाला काय चष्मे लागले का रे? चष्मे लागले का दिसत नाही का तुम्हाला तुमच्या बाईने. दिवाळीचा परिणाम आहे साहेब. इथं उभा राहा ना थोडं जरा. आम्हाला दिसून नाही त्याला काय धाकधरा राहिलाय काय नाही. अरे तू जुन्याचा दळभद्री आहे. माझं सोड. सरपंच तुझी काही इमेज आहे का नाही. आता सरपंच मग त्याच्यावर तिला भाग नाही वाटतो थोडं मग. खंगड्या सरपंच आहे हा. कायचा सरपंच स्वतःची बायको ओळख ये ना थांब तुला. रे तू थांब संध्याकाळी. तू नाश्ता करायला आलो होतो ना वाशीवर आलो होतो. जर तिकडं डोकं फिरायचं काम करू नको तू आता बघ. तू एवढा सेंटर झाला. बरं मी जाऊ द्या आल्यात ना त्यांना बोलवा मस्त पैकी आपण आता घरी जाऊ. घरी काहीतरी बनवा. घरी आपण काहीतरी काय खाऊ. आता घरी न्यायच्या बेतात नाही मी. मला पहिलं माझ्या डोक्याचा संताप झालाय. ते मला पहिलं विचारपूस करू दे. काय नाही गावात काही इज्जत बिजत आहे का नाही म्हणून आम्ही विचार तू कशाला आता तुला काय काम आहे तिथं. अरे ड्रेस घालेल तर घालेल बॅग पण आहे पाठीमाग. बॅगेत काय आणलंय. तिला काय पंजाबी ड्रेस घालायची काय गरज आहे का तिला. इकडं पाय बॅग बिग स्टाईल पाहिजे. येऊ थांब जवळ येऊ येऊ लयच भाडं घेतलं का त्या गाडीवाल्यांनी. हा ना ऐकत सुद्धा नव्हतं. दिवाळीचं सीझन चालू आहे, लोक लुटायचंच काम घरी ते. नाही तर काय. पण जाऊ दे तू असे हाफ कपडे घेऊन आले तुला बोलणार नाही घरी. आता काय विचार करू मी मला तेच कळत नाही. पण तू खरंय तुझं भारी नाद्याला लावून दिलं मला. मी ना म्हटलं तुला माना दिलं तूच लागली. हा तूच म्हणे भारी भारी लय भारी दिसल तुला घाल घाल. हा तर मग माझा भाऊ म्हटलं चाल मी गेले. पण जाऊ दे का ग मी तर मानावर धाकट ठेवेल पण तुझा आहे का धाकट. माझा पाहू थोडं फार धाकातही ठेवू. बोललं तर घेईल मी तुझ्या एका ऐकून. बुक्कीचं बी नाही पण ते जाऊ दे काय हा ते तुला माहिती आहे ना माझ्या पुढे टरटर करेल का. हा, जाऊ दे चाल. तुझा नवरा आहे. हा ग मी काय करीत आहे पण भाऊ काय करू राहिले इथं. मला सांग तुझं बी
मला लपव पहिले तू. मला लपव. मी तेवढी का तू मागं लपणार आहे? लपव मला. पाहिलं तर मारेल ते मला इथंच. मी येते रे का ग तू घालताना विचार नाही केला ना आता लपूर आहे मामा तुझ्याच नादाला लागून घातलाय मी. काय हो? कधी आली दिसा ना का तू उद्या येणार होती ना आले आजच हे काय घालून आली तू कपडे काही इज्जत बिजत आहे का नाही काही गावामध्ये आपली हा? एखादं सांग पळून तर नाही गेले ना. पळून गेली म्हणजे तुला माहेराला पाठवलं बिगडायला पाठवलं होतं का हा मग त्यात काय एवढं तुला काय डोक्याचा भाग बिग आहे का नाही? काय झालं? हे काय कपडे? काय झालं? चांगलं तर हाय. ती म्हातारी घरी गेल्यावरती किती कडकड करी. त्या म्हाताऱ्याचं तुम्ही करा तोंड गप. काय मी काय तोंड गप करू? हा मग थोडाफार डोक्याचा भाग वापरायचा ना. जाऊ दे ना, कधीतरी घातले ना. काय झालं? कधीतरी म्हणजे गावातच जायचंय आम्ही कुठे म्हटलं गावाच्या बाहेर जायचंय. यांचे लोक गावात इज्जत करतात तुम्ही असं काय वागता? तुम्हाला काय अरे तुम्ही आहेच का सरपंच आहे तो गावाचा. हा मग म्हणून इकडं म्हणतात आई बापाच्या घरी घालायचे ना. इकडं काय मग आई बापाच्या घरूनच घालू ना. यायचं नाही ना घालून. माय बापाचा लाड तिकडच व्हायचं ना तुला कळत नाही का हो हा? बसा गप. हे पाय पोरं काय बोलून राहिले आता काय गावाला चांगलं दिसतंय जायचं ना भाऊजी चांगलं दिसतंय ना मग काय सरपंच काय लावलं? बापरे मी सांगितलं ना मी डोक्याचा ताण करू नका काय अडके? घरी गेल्यावर बघू. हे घे. काय जा घेऊन घरी. घरी घेऊन जाऊन चल घे. सुटलं चालेल. मा पाय पाय ना मला अजून ज्वेलरी घ्यायची कानातली घ्यायची मला. आणि हे काय याच्यात घरी घेऊन काय? जाते. याच्यात काय आता मी पोराची शाळेची बॅग दिली मला. सारे हसत होते. एवढीच फरड आहे त्याच्यात. लयच हाल वाटतंय तू असं वाटत नाही का तुला जे अक्कल काढणार थोडी ती वाडीवरून आलेला फरड गेला. नका काढू अक्कल काढ म्हणजे तू आली आणि ताण करून राहिली इथं. नाही तर काय तुम्हाला पटत बिलाची कामं नाही करू का? राहिली? तुम्हाला पटत नाही असं बोलणं. मोठे आहे ना तुम्ही होय गावाचे. नाही, मी तुम्हाला नाही बोलत तिला बोलू राहिलो हा हा? मला एक सांगा तुम्ही गावाच्या कोणी सरपंच आहे, तू कोण आहे सरपंचाची बायको हा, तुम्ही कसं मग? राहायला पाहिजे. हा, मग बरोबर आहे ना. पंजाबी ड्रेस घालून हा मग उलट फॅशन आहे आजकाल आजकालच्या पुरी साड्या नाही घालती. अरे बापरे गेले ते दिवस आता मग तुका पंजाबी ड्रेस घालून का फिरशील का बरं तरी मला की मी अशी शॉर्ट कपडे नाही घालत. हा, घातल्याचे फटका दिला असं तू नाही, बघ रे सरपंच काय लावलंय? काय भाऊ. चाललंय? अरे बटा ए. बस ना. लय शॉर्ट ड्रेस दिसत हे होता. कसं आहे? सरपंच काय चाललं तू पण आला का बाजू बरं आहे का? हात नका लावू ना बॅगीला. गावात गेला कसं? वा, अरे वा. बरं ते जाऊ अशी दे. नाही आमचा. घरचा पाय किती उरले. मला घरी नाही गावात लावले जेवण ना. होतं का तू घरी न्यायला लावली ना. तू चाली कुठं ज्वेलरी घ्यायला? हा मग आणि मी एवढ्या दिवसापासून उपाशी आहे. घरी जाऊन काही स्वयंपाक बनवायचा का नाही? मग तुमच्या आईने काहीच केलं नाही नाही, का? काहीच नाही केलं. मग उपाशीच ठेवलं का? तुम्ही मेस लावली होती का? हेच नाही फक्त चिवडा खाला चिवडा? चिवडीचा. बरं चिवड्यावर तर दिवस काढले हा. तुम्ही. तिला गाव झाला कसा वहिनी तो बघा ना इकडं लाडू खाऊन ये. हा? तिला पा मग मग माहेरी गेलं तर माझे थोडे गुण नको का मग. बरोबर का नाही? आली घेऊन बा चांगले हा मग हे गुण हा? पाय. पाय, हे गुण गुण. द्या. बाजूला पाय ना तू. लाडू हे खाला चिवडा हे खाला हुरडा हुरडा? हा ओरडा कुठं आता मग हुरडा फुके झाले ना तुम्ही अरे हे काय बोलायची पद्धत आहे का? काय काला ओरडा पडला ना कोरडा. हा का? मग त्या आईला त्याच्यामुळे बस. पान नाही प्याला का तू हो, नका मग काय नवऱ्याला बोलू. काही तोंडाला येईल ते बोला ते. आज ड्रेस घालून नसते आली तू हा मग काय हो? तुला तर थोडी समजत नाही. फॅशन केली नाही तर काय तुमचं काय हो. अरे फॅशन करायला का आपण का दिल्लीला मुंबईला राहतो का खेडा गाव दिसत नाही का तुला पण एवढंच आम्ही केली आमचं पण लोक गावातल्या बाहेर नवरा सरपंच आहे. कमीत कमी याचं तर थोडं भान ठेवायचं ना. त्याच मी म्हणते तुम्हाला नवरा सरपंच आहे म्हणजे मी अशी वागली म्हणजे गावातल्या बाया कशा वागतील काहीतरी वा नॉलेज वा पाहिजे. वा 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 सरपंचाच्या बायकोकडून काहीतरी अनुभव घेतला काय पाहिजे. बरोबर ना. आता तुमची बायको आहे म्हटलं थोडंफार अनुभव मला बी पाहिजेत ना. असं असं मग इकडनंच अनुभव इकडे गेले. हा, इकडनंच नाही, अनुभव आमच्या गेले. दोघींचा विचार आहे. करा मी बायांचं एकच करीन. काय मायला बचत गट काढी ती काय कुठं आता तू तुझ्या काही डोक्या बिक्यात फरक पडलाय का? ती म्हातारी जाणं तू जाणं. तुम्ही दोघी तिकडे मिटून टाका तुमच्यावाले. या कपड्यामुळे ती म्हातारी बोलणार म्हणजे बोलणार. मी जाणं मग तरी जाणं म्हणजे मी तुम्हाला विचारायला येऊ नको. मला का बरं? मला विचारून हे कपडे घातले का? मग काय झालं? तुम्हाला असं वाटतं मी नीट राहूच नाही. मी नीट तिची ही- साडी गुंडाळून घ्या. नीट आणि ही मला कोणती एक सांगा तुम्ही कोणत्या दर वर्षाला मला साडी घेऊ राहिले हो? मग घरात साड्याच नाही. कोणत्या साड्या आहे मला सांगा. फाटेल फुटेल साड्या लोकांच्या आणून देते. फाटेल साडी घालायची. वा अरे वा. त्याच्यामुळे तर लोक नाव ठेवू राहिले. मग आता नाव नाही ठेवणार का? गेले आता ते दिवस मस्त फॅशनेबल झाले मी आता. पहा बरं असे कपडे घालावं लागत आहे. हा मला मध्ये मध्ये बोलू राहिली त्यांचं तर चालू दे. तुला काय करायचं आहे ते तुम्ही झोपड्या का बसा? हा? तुम्हाला विचारा कोणी? नाही तर तुला काय करायचं म्हणलं? त्या दोघांचं चालले आणि भांडण मला ज्ञान देत्या फाटेल फुटेल साड्या. आजपर्यंत तर साडी घेतली नाही. कौतुक फक्त लग्नामध्ये तेवढी देईल. साड्या घेतल्या कोणी? घेतलं कोणी? मग? माझ्या आई बापाने घेऊन दिलंय मला. आणि हुंडा बी देईल तुम्हाला. किती दिलाय जेवढं द्यायचं तेवढं. दिलाय तेवढं द्यायचं तेवढं. बरं बरं नका लय नखरे करू. हा वा रे वा. या का रे पाहते तुमच्याकडे ते बॅग इकडं. हा तुम्ही या घरी मग तुम्हाला सांगते मी काय चालली आहे आपल्या घरी कोणाला आवडत नाही.
बिघडून गेले बघ रे सरपंच काय हाल झाले रे तुझे अरे बघ रे तू बायका सुद्धा ऐकाना झाले बघ रे अरे इथलं कसं सिलेंडर नाही ऐकू घ्या अरे काय येडक्या अरे काय दडबदरी तुला ऐकतात नाही ते हा? काय अरे तुला गाव मग काय इमेज आहे तू काय आले काय येडक्या अरे दगडे आले आपण तर डायरेक्ट अशा बायका नाही का कोल दांड्या घालून हाणल्या असत्या. हा पाहिलं ना का तू कसं झालंय आता कसं झालं म्हणजे जग मारला गेला का बायका मग तुम्ही? अरे तुम्हाला बायका ऐका ना गाव काय ऐकणार आहे पक्का दडबदरी तू कपडे बाटा डोकं फिरू नको काही आता तिने डोकं फिरून गेली ती डोक्याचं दान करू नको. मग आपण तुझं डोकं इथं अगोदर डोक्यातला किडा आहे ना असा वळवळ करू राहिलाय. मग तू डोका मग काहीतरी टाकू का मी आधी काय टाकतो डोका तू बी आता पालता चावली राहणार आहे तू. मी नाही तू लग्न करणं गुन्हा आहे का? अरे म्हणे ते मी ना म्हणे ते मुद्दा लगीन करत नाही मी अरे यार, पण अरे तुला- तू काय समजायला पाहिजे ऐकते अक्कल पाहिजे तुला येडक्या पण तुला याला काय समजा तुला पूर्वी कोणते ते तेव्हा? तुला लग्न कोण करायला निघाला? म्हणतं? हा? आजकाल असं झालंय बघ पहिले नाही का बालपणी विवाह व्हायचे आता बाल गेले तरी विवाह होत नाही. लय डोक्याला ताण आहे. आहे अजून बाल कुठे? आहे लय भरपूर आहे जातील ते उद्या. अरे पण तुला देईन कोण पोरगी हा. आख्या अंगाचा वास सुटलाय तुला घरा घरा वास उठलाय तुझा. तुमचं बाल पाहिले ते जाऊ दे आता झालं गेलं आम्ही घरी जाऊन पाहू आता काय करायचं. मग पाय घरी जाऊन जा डोक्याचा नाही, भाग नाही, झाला. नाही, तुम्ही घरी म्हणजे डोक्याचं घरची टेन्शन चिंता घेऊन आहे घरची. हा घरी गेल्यावरती म्हातारी अरे पण तुम्हाला कळलं पाहिजे ना बायकांना वळण लावलं पाहिजे तुम्ही राहिला. अरे जाता वेळेस त्या इथून चांगल्या गेल्या तिकडून बिघडून येते नाही. आम्हाला माहित होतं का तुमच्या धाकच नाही ना. ही चुकी झाली धाक अरे मग नसल्यामुळे. बायकोचा लाड नाही करायचा मग करायचा कोणा अरे मग असा लाड करीतो का पंजाबी फायदा घेतला ना ड्रेसवर? त्याचा. फायदा नाही चांगला गैरफायदा आणि घेतो. मग आता घरी गेल्यावर बघा काय होईल ते कानात कापूस घालायचा काला कापूस घालितो म्हातारी मग म्हातारी बोलून तिला बोलायला लावायचं चल तिला. जाऊ दे चल मी काय म्हणतो पण चांगले दिसत बरं का. अरे तुला काय अरे, बोलायची पद्धत तात्या. तुमच्या वाईन येणार त्या. ड्रेसवर म्हण म्हणे जा काशी घाला घरी जा महाराज आहेत तिकडे. हो हा आम्ही जातो आता आपलं चाल तिकडे. हा चला हा. का तू जात त्यांच्या मागे नाही जाऊ नाही, नाही जाऊ, काय काम नाही यायला तुला ए, कोणाच्या याडक्या. शेवटच्या मागे तिकडे हो तिकडे. येडक्या लय इज्जत गेल्यासारखं वाटलं आज असं वाटत नाही तुला? तेव्हा बाईची इज्जत गेली. काय माझ्या बाई इज्जत गेली तेव्हा बाई मुळत माझी बाई बिघडली. तुझ्या बायकोमुळे माझी बायको बिघडली असं मला वाटतं. काय वाटतं असं काय वागू राहिलं त्या बाई एक काम कर ना बाबा त्या गावातून नको नेऊन सांगू त्यांना आवाज दे. आपण भांडण्यात माझं नाही ते त्यांना वेगळ्या रस्त्याने घेऊन जाऊ गावातून नको. अरे आजचे ए कोमल गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा. आज दररोज तुमच्या मागे पुढे फिरतो आम्ही. फिरत लागन तुम्हाला. मग आज बर्थडे तुमचा काय होऊ द्या आज. बर्थडे सरपंचाचा बर्थडे आहे. मग तू क्या आहे तू क्या सरपंचाचा बर्थडे अरे आपला वाढदिवस आहे. एक मोकळं तुम्हाला मनापासून खाऊ पिऊ घालणार. काय वडापाव पावडा पुरी भाजी मिसळ शेवभाजी सरपंच कांदा भजी मी भजी खाणार. मला काय ऑर्डर आहे मटन मसाला चिकन अंडे याच्यातून काहीच भेटणार नाही फक्त समोसा आणि वडापाव भेटेल. आज एकादशी आहे. काहीच नाही हा? अरे जाऊ दे. मी चालेल मी चालेल गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा